हाय हॅलो नमस्कार. मी भक्तीच्या नक्षी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. आज आपण बनवणार आहोत आंबापान नेकलेस. त्यासाठी हे आंबापान असे स्टोन आपल्याला लागणार आहेत. त्याचबरोबर हे मणी, वेगवेगळ्या प्रकारच्या मणी असतात, खरबुजा मणी, ते पण आपण तुम्हाला आवडत असेल तर तेही तुम्ही यामध्ये यूज करू शकता. याला म्हणतात गोंडा. आणि त्याचबरोबर कटर, राऊंड नोज प्लायर हे पण आपल्याला लागणार आहे. आणि ही आहे तार, जे आपण इनविजिबल नेकलेसमध्ये यूज करतो ते वापरणार आहोत. त्याच्याऐवजी तुम्ही 20 गेजची तार पण यूज करू शकता. हे जंप रिंग, हुक हे आपल्याला लागणार आहे. हे जंप रिंग आहे आणि हे आहेत लॉक बीड्स, तुम्ही पाहू शकता. चला तर मग आता आपण नेकलेस बनवून घेऊयात. सर्वात आधी आपल्याला ही वायर कट करून घ्यायचं आहे. आपल्याला अंदाज येईलच किती लागणार आहे, त्यानुसार आपण कट करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण त्यामध्ये लॉक बीट टाकून घेणार आहोत. लॉक बीट टाकून घेतल्यानंतर तुम्ही पाहू शकता, अशा पद्धतीने आपल्याला ती वायर परत त्या लॉक बीटमध्ये टाकून त्याला आपल्याला प्रेस करून घ्यायचं आहे. म्हणजे नंतर आपण त्याला गोंडा लावू शकतो. या अशा पद्धतीने प्रेस करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला हे मणी आहेत ना, 2 मणी आणि 1 पान आपल्याला टाकून घ्यायचं. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही एक अशी मणी आणि खरबुजा मणी पण त्यात टाकू शकता. मला अशा पद्धतीने हवं होतं, त्यामुळे मी हे असे मणी यूज केले आहेत. 2 मणी आणि 1 असा आंबापान टाकायचं आहे. ह्याला जास्त वेळ लागणार नाही आणि सध्या हे खूप ट्रेंडिंगमध्ये पण आहे. आणि तुम्ही कुठल्याही कार्यक्रमामध्ये हे घातल्यानंतर साडीवरती वगैरे खूप छान असं दिसेल, एक रिच लुक येऊ शकतो. हे अशा पद्धतीने आपल्याला टाकून घ्यायचं आहे. मी दोन्ही बाजूला पण हे 2 मणी 1 पान असं टाकून घेतलेलं आहे. त्यानंतर आपल्याला यामध्ये क्लॉक बीट टाकून आपल्याला अंदाजानुसार हे कट करून घ्यायचं आहे. तुम्हाला आधी दाखवल्याप्रमाणे आपल्याला ते असं प्रेस करून घ्यायचं आहे त्यामध्ये लॉक बीट टाकून. त्यानंतर आपल्याला जंप रिंग घेऊन हे गोंड्याला ते अटॅच करून घ्यायचं आहे. त्यामध्ये मी एक हुक टाकलेला आहे आणि नंतर ते गोंड्यामध्ये टाकून ते आपल्याला अटॅच करून घ्यायचं आहे.
हे अशा पद्धतीने आपण लावून घेत आहोत दोन्ही बाजूला. तुम्हाला जर खरंच माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण माझे नवीन जे व्हिडिओ येतील ते तुम्हाला दिसतील. आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. थँक्यू.